तर चला आज आपण नवऱ्याच्या डब्यासाठी काय बनवणार आहे ते बघूया. आपण आज बनवणार आहे पावट्याच्या शेंगाची भाजी, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर बघा, मी पावट्याच्या शेंगा मस्त सोलून कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मीठ टाकून आपण एक 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत इकडं मी लसूण, अद्रक आणि टोमॅटो, कांदा हे बारीक कापून घेतलेला आहे. आता आपण अद्रक लसूण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत इकडं कढई गरम झाली होती. आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तोपर्यंत इकडं कढईमध्ये जिरी मोहरी टाकून घेणार आहे आणि जिरी मोहरी मस्त तडतडली की अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा होता ना, तो कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि कांद्याला मस्त सोनेरी कलर आला की मग आपण त्याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहे. तर बघा, आपल्या कांद्याला मस्त सोनेरी कलर आला होता. आपण आता याच्यामध्ये टमॅटो टाकून घेतलेला आहे आणि टमाट्याला पण 1 मिनटं कुक करून घ्यायचं आहे, मस्त मग सॉफ्ट होतात. त्यानंतर इकडं आता मी मसाले टाकून घेत आहे. मी लाल तिखट टाकलेला आहे, धना पावडर टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला, हळदी पावडर आणि गरम मसाला एवढे सगळे टाकलेले आहे. आणि आता परत यांना एक मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि तोपर्यंत बघा, आपल्या शेंगा पण शिजून झाल्या होत्या. त्या शेंगा याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आपली पावट्याच्या शेंगाची भाजी रेडी आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.